माफीवीर सावरकर सिरीज पार्ट 4. तिसऱ्याला डायरेक्ट टायटल नाही दिलं, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजिंग माझं पण झालं. तर बेसिकली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो अर्ज केले त्याला मर्सी पिटिशन म्हणतात. हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये रेफरन्स दिला होता. मर्सी पिटिशन म्हणजे पार्डन रिक्वेस्ट नसते. मर्सी पिटिशन म्हणजे दयेचा अर्ज असतो. आणि दयेचा अर्ज कशासाठी, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं आणि हे तुम्ही थोडंसं व्यवहार ज्ञान लावून जर विचार केलात तर हे जास्तच योग्य आहे की आपण जर इथं अंदमानात इतक्या लांब जेलमध्ये पडून राहिलो तर आपण आपल्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग देऊ शकणार नाही. तेव्हा आपण इंग्रजांना येड्यात काढून हातावर तुरी देऊन कसं तरी करून इथून सुटका करून घ्यावी आणि मग तिथं जाऊन कार्य आपलं चालू ठेवावं. आणि हेच गनिमी कावा गोरिला वॉरफेअरमधला एक प्रकार आहे. ठीक आहे. आणि परत एकदा तुलना नाही, उदाहरण देतो आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये अडकलेले होते आणि त्यांनी औरंगजेबाला आणि त्याच्या लोकांना कसं येड्यात काढलं आणि स्वतः मिठाईच्या बॉक्समध्ये ते बसून, मिठाई आणि फळांच्या बॉक्समध्ये ते बसून निघाले. साधारणतः त्यालाच गनिमी कावा म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे शिवाजी महाराज आहेत असं मी म्हणत नाही आहे. मूर्खार्क कुठेतरी जाऊ नका.